पुढची बातमी बघूयात। बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना प्रवक्ता बनवलं। मनोज जरांगे यांच्या टार्गेटवरती पुन्हा एकदा बावनकुळे आले। जरांगे यांच्या आरोपांना बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। कुणाचंही जात प्रमाणपत्र रद्द केलं नाही असं बावनकुळे म्हणतात। मराठा समाजासाठी सर्व काही केलं असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। मराठा समाजाचं आरक्षण आणि त्या नोंदी रद्द करण्यासाठी ताकदीने प्रयत्न चालू आहे। आता घोडदौड सुरू झाली, कोण खरा आहे कोण खोटा आहे याच्यात। एकनाथ शिंदे साहेबांना त्यांची बाजू सावरून न्यायची आता, आणि रेस मध्ये पुन्हा बावनकुळे आले, त्यांनाही त्यांची बाजू सावरून न्यायची, म्हणून आता अधिकाऱ्याला प्रवक्ता केलंय। मंत्री म्हणून जे मला अधिकार आहेत, एखादी तक्रार माझ्याकडे आली त्या तक्रारीवर आम्ही साधारण सर्व तक्रारीवर मी लिहितो किंवा पत्रावर लिहितो की जिल्हाधिकारी तहसीलदार तपासावे, चौकशी करावी, शासनाला रिपोर्ट पाठवावा। त्याप्रमाणे एका पत्रावर मी लिहिला आहे, एवढंच मी लिहिलेलं आहे। आणि त्यामुळं कुणाचेही कास्ट सर्टिफिकेट मी रद्द केलं नाही, कुणावरही मी अन्याय केला नाही। उलट आमच्या महसूल प्रशासनाने 22,20,000 जातीचे दाखले कुणबी समाजाचे, मराठा कुणबी समाजाचे या राज्यामध्ये दिलेले आहे आणि तो डेटा वेबसाईटवर आहे। त्यामुळे आम्ही कुणावर अन्याय करू शकत नाही। आमचं लक्ष समाजाकडे आणि मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते तर कुठल्याही सरकारने केलं नाही। आम्हाला मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, SC असो, ST असो, VJ असो, NT असो, संविधानाने सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे। हे सरकार सगळ्यांची काळजी घेईल, सगळ्यांना न्याय देईल। एकाचं ओरबाडून दुसऱ्याला, दुसऱ्याचं ओरबाडून याला असं हे सरकार करणार नाही। सगळ्यांची काळजी आम्ही घेऊ, आजपर्यंत घेतलीच आहे आणि पुढेही आम्ही घेणार।